श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. दिवसभर घरात एकट्या राहणाऱ्या सर्व स्त्रिया या 11 गोष्टी करतात. जर तुम्ही एक स्त्री असाल आणि बहुतेक वेळ घरी एकटे असाल, तर हा व्हिडिओ अजिबात सोडू नका. कारण घरी एकटे राहणे म्हणजे फक्त मोकळा वेळ घालवणे नाही. या काळात काही छोट्या सवयी तुमच्या संपूर्ण घराचे वातावरण बदलू शकतात आणि वातावरण खराब करू शकतात. ही सकाळची वेळ आहे असे समजा. घरात कोणीच नाही. तुम्ही जागे व्हा, घर उघडा, साफसफाई करा, स्वयंपाकघराची काळजी घ्या आणि मग संपूर्ण दिवस तुमच्या कामात घालवा. तो एक पूर्णपणे सामान्य दिवस आहे. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, की या घरात तुमच्या सर्व काही सवयींचा तुमच्या मनावर आणि घरातील वातावरणावर परिणाम होऊ शकतो? सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही काय करता? घराचे संपूर्ण वातावरण त्यावर असते. घरात एकटी राहणाऱ्या कोणत्याही स्त्रीने आजपासून या गोष्टी करायला सुरुवात केली पाहिजे. आजपासून ही कृती करा, कारण हे अगदी सोपं काम आहे. पण मी माझ्या आयुष्याचा आनंद लुटते आहे, त्यामुळे घरात सुख समृद्धी येते, संपत्ती विपुल प्रमाणात राहील आणि देव घरात राहतो. काही घरी एकटे राहिल्याने शांतता येत नाही, परंतु काही सवयी जन्माला येतात ज्या शांतपणे नशीब गिळंकृत करतात. आनंदाचे हळूहळू दुर्दैवात रूपांतर होते. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे अनेक स्त्रिया दिवसभर घरी राहूनही नकळत अशा सवयी स्वीकारतात, ज्यामुळे घराचे वातावरण आणि त्यांचे स्वतःचे मन नकारात्मक ऊर्जेने भरते. घरात शांतता नाही. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही छोट्या छोट्या कामांबद्दल सांगणार आहे, ज्या घरात एकट्याने राहणाऱ्या महिलांनी त्यांच्या दैनंदिन जीवनात समाविष्ट केल्या पाहिजे आणि तुम्हाला देखील या उपायांचा आनंद मिळेल आणि घरात आनंद आणि शांतता असेल. धनवृद्धी होईल, व्यवसायात वाढ होईल, घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा दूर होईल. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा आणि शेवटचा मुद्दा इतका सोपा आहे की तुम्ही त्याकडे कधीच लक्ष दिले नसेल आणि म्हणूनच तुमच्या घराचा आनंद आणि शांतता अशांततेत बदलते. पण त्याआधी मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये एक प्रश्न विचारला होता की देवांचा देव असलेल्या महादेवाच्या गळ्यात राहणाऱ्या नागाचे नाव काय? त्यामुळे सर्व भक्तांनी योग्य उत्तर दिले, ते म्हणजे वासुकी नाग. अशा परिस्थितीत आजच्या व्हिडिओचा प्रश्न असा आहे की भोलेनाथच्या पहिल्या पत्नीचे नाव काय होते? या प्रश्नाचे योग्य उत्तर पुढील व्हिडिओमध्ये दिले जाईल. तर चला आजच्या व्हिडिओपासून सुरुवात करूया. दिवसभर घरात एकट्या राहणाऱ्या स्त्रिया तुम्हाला सांगतात की त्यांनी कोणती कामे करावी आणि कोणत्या सवयी सोडून द्याव्यात, ज्यामुळे घराचा आनंद आणि शांतता भंग होते आणि दुर्दैव येते. पण त्याआधी तुम्हाला आयुष्य आनंदी हवे आहे. मजबूत कुटुंबासाठी शुभेच्छा. महाकालाचा आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर कायम राहील. हा व्हिडिओ नक्की लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच तुमचे नाव ओम नमः शिवाय, शिवाय हर हर महादेव असे खऱ्या श्रद्धेच्या भावनेने कमेंट बॉक्समध्ये लिहा. तसेच ही माहिती तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही ही माहिती कळू शकेल आणि त्यांनाही फायदा होऊ शकेल. पहिल्या क्रमांकावर पाणी आहे. प्रिय माता आणि भगिनींनो, जर तुम्ही दिवसाचा बहुतांश वेळ घरात एकटे राहिलात, तर सकाळची वेळ तुमच्यासाठी खूप खास असू शकते. होय, यासाठी तुम्हाला जे करायचे आहे ते म्हणजे सकाळी उठणे. आधी घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ करणे आणि नंतर तांब्याचा लोट घेणे. कढईमध्ये थोडे पाणी घालून ते उकळून घ्या. नंतर मुख्य दारावर फवारणी करा. मी तुम्हाला सांगते की धार्मिक श्रद्धांमध्ये मुख्य द्वार हे केवळ घराचे प्रवेशद्वार नाही, तर सकारात्मक ऊर्जेच्या आगमनाचे द्वार देखील आहे. तुम्ही स्वतःशीच विचार करता की जेव्हा घराचे दार अस्वच्छ असेल तेव्हा स्वच्छता राहणार नाही. देवी लक्ष्मी घरी कशी येईल? त्यामुळे मुख्य दरवाजा स्वच्छ ठेवणे आणि सकाळी पाणी शिंपडणे शुभ मानले जाते.
पण आधी ते स्वच्छ पाण्याने धुण्याची खात्री करा. मग मुख्य दारावर पाणी शिंपडावे, कारण तुम्ही स्वतः अंघोळ करता नाही, तुम्ही स्वच्छ होणार नाही, तर तुमचा मुख्य दरवाजा कसा स्वच्छ होईल? क्रमांक 2 ने घराची हवा बदलली. प्रिय बहिणी, जर तुम्ही दिवसभर एकटे असाल किंवा नसाल, तर सकाळी उठल्यानंतर पहिली गोष्ट म्हणजे मोबाईल उचलणे नव्हे, तर तुमच्या घरातील हवा बदलणे. होय, जागे होताच काळजीपूर्वक ऐका. घराच्या खिडक्या आणि दारे काही वेळ उघड्या, जेणेकरून ताजी हवा आत येऊ शकेल आणि खोलीची हवा रात्रीसाठी बंद होईल. रात्रीची नकारात्मक ऊर्जा, शिळी हवा बाहेर येऊ शकेल. तसेच पडदे काढून टाका आणि नैसर्गिक प्रकाश घराच्या प्रत्येक कोपऱ्यात जाऊ द्या. जर तुम्ही हे दररोज सकाळी करत असाल, तर तुम्ही केलेले हे छोटेसे काम माता लक्ष्मीची अमर्याद कृपा आकर्षित करेल, याची खात्री करा. घरात सुख आणि शांती राहील आणि तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. तिसरा क्रमांक. प्रिय भक्तांनो, ही एक छोटी गोष्ट आहे, परंतु खूप काम आहे. सर्वप्रथम तुम्ही मला सांगा की तुम्ही सकाळी साफसफाई करता, तर हे तुमचे उत्तर आहे. मी तुम्हाला सांगते की 100 पैकी 90 महिला सकाळी घर साफ करताना त्यांच्या मनात कुरकुर करत राहतात. राग वाढू लागतो. हे काम मला स्वतःच करावे लागेल. आज पुन्हा खूप काम झाले आहे आणि झाडू दिसताच ती संपूर्ण घरात टाकली जाते. पण झाडूचा अपमान केला जातो आणि जेव्हा झाडूचा अपमान केला जातो, तेव्हा लक्ष्मी मातेचा अपमान केला जातो. कारण झाडू हे लक्ष्मी मातेचे प्रतीक आहे. म्हणून जेव्हा जेव्हा तुम्ही सकाळी झाडू लावता, तेव्हा तुम्ही तुमचे रागावलेले आणि थकलेले पाय धुवायला हवेत. स्वयंपाकघर हे अशा ठिकाणांपैकी एक आहे जिथे स्त्रिया त्यांचा बहुतांश वेळ घालवतात. का? ते तसे नाही का? म्हणूनच स्वयंपाकघर स्वच्छ आणि स्वच्छ ठेवणे महत्त्वाचे आहे. कारण ते केवळ स्वयंपाकासाठीच नव्हे, तर घराचा एक महत्त्वाचा भाग आहे. कारण बहिणी, स्वयंपाकघरात माता अन्नपूर्णा राहतात, जी अन्नाची देवी आहे. जर माता अन्नपूर्णेबद्दल आदर नसेल, तर म्हातारपणात अन्न नाही. अशा परिस्थितीत जेव्हा जेव्हा तुम्ही स्वयंपाकघरात प्रवेश कराल, तेव्हा ते तुमच्या हातावर स्वच्छ ठेवा आणि स्वयंपाकघरात विखुरलेल्या गलिच्छ वस्तू किंवा गलिच्छ भांडी बराच काळ ठेवू नका. असे म्हटले जाते की जिथे घाण राहते, त्या घरात खोटी भांडी ठेवली जातात. लक्ष्मी त्यांच्या घरात राहत नाही. गरिबी वाढत आहे आणि अनेक महिलांना त्याची सवय झाली आहे. आळशीपणामुळे जर तुम्ही अशी खोटी भांडी ठेवली, तर समजून घ्या की असे करणे तुमच्यासाठी खूप अशुभ ठरेल. 9 क्रमांक हा देव आहे. 100 पैकी 80 महिला हे काम करतात. ती स्वयंपाक करते आणि खातो. पण ज्या गोष्टीची चूक होते, ती म्हणजे देव आनंद घेत नाही. ती देवाला भाकरी देत नाही किंवा गाईला पहिली भाकरी देत नाही, ज्यामुळे प्रार्थना केल्यानंतरही त्यांना वाईट वाटते. जीवनात आनंद नाही, घरात उपासमार आहे. कधी कधी असे देखील घडले की केले जाणारे काम देखील बिघडते. तर या कारणांमागे तुमची ही छोटीशी सवय देखील असू शकते. कारण सनातन परंपरेत अन्नाला देवाचा प्रसाद मानण्याची भावना खूप महत्त्वाची राहिली आहे. म्हणून जेव्हा तुम्ही अन्न तयार करता, तेव्हा सर्वप्रथम थोडासा पैसा देवासमोर ठेवा आणि श्रद्धेने त्याचा आनंद घ्या. देवाला भोग अर्पण करताना फक्त असे म्हणा, स्वामी, तुम्ही मला आणि माझ्या कुटुंबाला अन्न दिले, यासाठी आभारी आहे. हे काही मोठं किंवा कठीण काम नाही. हे करण्यासाठी फक्त 1 मिनिट घ्या. तुम्हाला जीवनात शुभ परिणाम मिळतील. क्रमांक 10. पाण्याचा अपव्यय. प्रिय भक्तांनो, हे खूप लहान वाटू शकते, पण पाणी ही आपल्या जीवनातील सर्वात महत्त्वाच्या गोष्टींपैकी एक आहे. आणि तुम्ही ऐकले असेलच की जर पाणी असेल तर उद्या आहे. त्यामुळे लक्षपूर्वक ऐका. हे सर्वांसाठी आहे. जर तुम्ही भांडी धुणे, पाणी भरणे
असे कोणतेही काम करत असाल तर पाणी वाया घालवू नका. जर तुम्ही भांडी धुत असाल आणि कोणी तुमच्याशी बोलू लागले, तर तुमचा फोन येतो आणि तुम्ही बोलायला जाता. अशा प्रकारे पाणी सोडू नका. पाणी बंद करा. आर्थिक परिस्थितीवरही संपत्ती अवलंबून असते. अशा परिस्थितीत लक्षात ठेवा की 11 नंबरची भांडी रिकामी आहे. होय मित्रांनो, भांडी रिकामी ठेवणे ही खूप घाणेरडी सवय आहे. बरेच लोक बाटलीतून पाणी पितात. बाटली रिकामी आहे, ते असेच राहू द्या. जर तुमच्या घरात ठेवलेला मटका रिकामा राहिला असेल किंवा त्यात थोडेच पाणी असेल किंवा अंघोळ केल्यावर बादली रिकामी झाली असेल आणि तुम्ही ती भरत नसाल, तर समजून घ्या की ही छोटी चूक नाही, ही खूप मोठी चूक आहे. ज्या घरात हे काम केले जाते, त्या घरातील आशीर्वादावर परिणाम होतो. वैवाहिक जीवनात आनंद राहणार नाही. घरात विनाकारण भांडणे होतात आणि आयुष्य कठीण समस्यांनी भरलेले आहे. तर मित्रांनो, या 11 महत्त्वाच्या गोष्टी ज्या महिला दिनी एकट्याने राहणाऱ्या महिलांनी लक्षात ठेवल्या पाहिजे. मित्रांनो, घरात दिवसभर एकट्या राहणाऱ्या महिलांसाठी आजची माहिती खूप महत्त्वाची आहे. कारण एकटेपणा म्हणजे फक्त घरात कोणी नसणे नाही, तर हा वेळ स्वतःकडे लक्ष देण्यासाठी, घर अधिक व्यवस्थित ठेवण्यासाठी आणि मन शांत ठेवण्यासाठी वापरता येतो. अनेक वेळा आपण दिवसभर घरातील कामे करत असतो, पण स्वतःच्या मनाची आणि शरीराची काळजी घेणे विसरतो. ज्यामुळे आज आपण आधी सांगितलेल्या गोष्टींपैकी काही नवीन आणि वेगवेगळ्या सवयींबद्दल जाणून घेणार आहोत. या सवयी धार्मिक श्रद्धांशी जोडलेल्या असल्या तरी त्याचा एक साधा आणि व्यावहारिक अर्थही आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम एक अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे सकाळची सुरुवात घाई, चिंता किंवा मोबाईलपासून करू नका. सकाळी उठल्यानंतर काही मिनिटे शांत बसा, खोल श्वास घ्या आणि आजचा दिवस शांतपणे घालवण्याचा संकल्प करा. तुम्ही देवावर श्रद्धा ठेवत असाल तर आपल्या इष्टदेवतेचे स्मरण करा. मनात म्हणा, आज माझ्या घरात शांतता राहो, माझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती सुखी राहो आणि माझ्याकडून कोणाचेही वाईट होऊ नये. ही अशी छोटीशी मानसिक तयारी संपूर्ण दिवसाचा मूड बदलू शकते. दुसरी नवीन सवय म्हणजे घरात अनावश्यक वस्तू साठवून ठेवू नका. अनेक घरांमध्ये जुन्या पिशव्या, तुटलेल्या वस्तू, वापरात नसलेल्या भांडी, जुने कपडे आणि खराब झालेल्या वस्तू महिनोन्महिने एका कोपऱ्यात पडून असतात. धार्मिक श्रद्धेनुसार घरातील अडगळ नकारात्मकतेशी जोडलेली जाते, तर व्यावहारिकदृष्ट्या जास्त सामान घर अस्ताव्यस्त आणि मनावर भार देणारे बनवू शकते. म्हणून दररोज फक्त 10 मिनिटे एका छोट्या जागेची आवरावर करा. आज एक ड्रॉवर, उद्या एक कपाट आणि नंतर स्वयंपाकघरातील एक शेल्फ. काही दिवसात संपूर्ण घर हलके आणि व्यवस्थित वाटू लागेल. तिसरी सवय म्हणजे घरात सकाळी किंवा संध्याकाळी काही वेळ शांत वातावरण तयार करा. सतत टीव्ही चालू ठेवणे, मोबाईलवर मोठ्या आवाजात व्हिडिओ पाहणे किंवा दिवसभर सोशल मीडिया स्क्रोल करत राहणे, यामुळे मनाला विश्रांती मिळत नाही. त्याऐवजी काही वेळ शांत बसा, प्रार्थना करा, धार्मिक ग्रंथातील काही ओळी वाचा किंवा आवडते शांत संगीत ऐका. घरात शांतता निर्माण करणे म्हणजे फक्त बाहेरचा आवाज कमी करणे नाही, तर मनातील गोंधळ कमी करणे देखील आहे. चौथी गोष्ट म्हणजे स्वतःसाठी व्यवस्थित जेवण बनवा. घरात एकटी असल्यामुळे अनेक महिला कधी जेवण उशिरा करतात, कधी फक्त चहा बिस्किटवर दिवस काढतात किंवा उरलेले अन्न खाऊन वेळ निभावून नेतात. ही सवय टाळा. तुम्ही एकट्या असलात तरी तुमचे शरीर तुमच्यासाठी तितकेच महत्त्वाचे आहे. साधे घरचे जेवण करा. भाजी, डाळ, भाकरी किंवा पोळी, भात, दही, फळे आणि पुरेसे पाणी यांचा संतुलित आहार घ्या. कोणताही आजार किंवा विशेष आहाराची गरज असल्यास डॉक्टर किंवा आहार तज्ज्ञांचा सल्ला घ्या. पाचवी नवीन सवय म्हणजे दररोज थोडा वेळ शरीराला द्या. घरातील काम म्हणजे व्यायामाची पूर्ण जागा घेऊ शकत नाही. त्यामुळे आपल्या क्षमतेनुसार चालणे, हलके स्ट्रेचिंग किंवा साधा व्यायाम करा.
जर तुम्हाला गुडघे, पाठ किंवा इतर कोणतीही समस्या असेल, तर व्यायाम सुरू करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. शरीर सक्रिय ठेवणे म्हणजे वय काहीही असो, स्वतःची काळजी घेण्याची एक सुंदर पद्धत आहे. 6वी गोष्ट म्हणजे घरात सूर्यप्रकाश येऊ द्या. सकाळच्या नैसर्गिक प्रकाशामुळे घर उजळून निघते आणि दिवसभर घर बंद ठेवण्यापेक्षा वातावरण अधिक ताजे वाटू लागते. खिडक्या आणि पडदे योग्य वेळी उघडा, परंतु सुरक्षिततेची काळजी घ्या. विशेषतः घरात एकट्या राहणाऱ्या महिलांनी खिडक्या, दरवाजे आणि बाल्कनी वापरताना सुरक्षितता सर्वात आधी पाहावी. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.